सार्थ श्री ज्ञानेश्वरी ऐसे बहुती पर्याने गजे सांगितले तुझ कायाग ते विस्तारुनी वेदेची सांग म्हणितले आहाती परितेणे विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे तुले निकर्म बंधू सोहावे पावेल ना अर्जुना वेदुजयाचे मूळ जे क्रिया विशेषेस तुल जया नभाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्याधिकादुकिर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती तैशी तारा तेज संपत्ती दिनकरा भाष देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावत या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणीचे भुकेलिया धणी साधना जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली इंद्रिय सांगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिस जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज उठे आपण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञानपैगाबरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनु जीवे चरणास्याथी लागावे आणि अगर्वता करावे दास्य मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने जयाचे निवाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझे या स्वरूपे अखंडिते देखसी ऐसे ज्ञान प्रकाश पाहिल ते मोहांधकारू जाईल जय गुरुकृपा होईल पार्था जरी कल्मशांचा गरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन तही ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेची गातोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी देखे विश्वभ्रमायसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाची या प्रकाशा पुरे तया कायसे हे मनोमळ हे बोलताची अति खिढाळ नाही येणे पाडे डिसाळ दुजे सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली ते प्रळयीचे वाटोळी काय पुरे की पवनाचे निकौपे पाण्याची जो पळपे तो प्रडयानळू दडपे तृणे काष्टे म्हणून असे हे न घडे ते विचारताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे हेथ ज्ञान हे उत्तम होय आणि एक तैसे की आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे या महातेजाचे नी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमार म्हणून बहुती परिपाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची जरी अमृताची चवी निवडीजे तरी अमृतासारखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपजे ज्ञानी आता यावरी जे बोलणे ते वायू वेळ काढणे तव साचची जे पार्थू म्हणे ते बोलत परितेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीत मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई गोठी सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझ तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जया ठाई इंद्रिया मानून जो मनाची चाडण संगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखी जाय तया तेची वसित हे ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती ते हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधात मग जेऊनी वास पाहिजे तेऊनी शांतीची देखिजे तेथ पारा पारुनेणजे निर्धारित
ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगतास्या पारू परी असो आत ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जी आले म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे गृहका चैतन्ये विण देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन अथवा ज्ञान किरा पुनो हे परिते चाडे की जरी आहे तरी तेथ जिवाळा काही आहे प्राप्तीचा वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी परिते आस्थाही नदी मानसी तरी तो संशय रूप पडिला झाड जे अमृत ही परिणावडे ऐसे सावियाची आरोच कुजय पडे ते मरण आले आले असे पुढे जाणोविच तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माझे तो संशय अंगीकारचे ती भ्रांती नाही मग संशयो जरी पडला तरी निभ्रांतरी नासला हे ऐक पत्रा मुकला सुखासी जया काळेज्वरुवांगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदणे सरिसे चिवाणी तैसे साचा आणि लटके विरुद्ध आणि निके संशयितो नवळखे हिताहित हा रात्री दिवस उपाही जैसा जात्यंधा ठाऊ नाही जैसा तैसे संशय असता काही मना नाही म्हणून संशयावनी थोर आणिक नाही पाप थोर हा विनाशाची वागुर हा प्राणी जेणे कारणे तुवा त्यजावा हाची आथी एक जिणावा तो ज्ञानाची माझी असे जय अज्ञानाचे गडद पडे ते हा बहुसमनी वाढे म्हणून सर्वथा मोडे विश्वास हृदय हाची न समाये बुद्धी ते गिवसनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय ऐसे जरी थोरावे तरी उपाये के आगवे जरी हाती होय भरवे ज्ञान खडग तरी तेणे ज्ञानशास्त्रे तिखटे निकळू हा निवटे मग निशेष कथपिठे मानसी या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करून हृदयस्था संशयासी ऐसे सर्व ज्ञानाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया तवया पूर्वापार बोलाचा विचारून कुमर पंडूचा कैसा प्रश्न अनवसरीचा करिता येईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उत्पत्ती म्हणेल पुढा जयाची या बरवेपणी की जे आठा रसांची वाळणी सज्जन्याची आयणी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परी सा मराठे बोल जे समुद्रावनी खोल अर्थभरित जैसे बिंब तरी बचके वढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाढे अनुभवा ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षु जैसा बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्या हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुळ कुळवती आणि पतिव्रत आधीची साखर आवडे आणि तेची जरी ओखदी जोडे तरी सेवा विका ना कोढे ना वाहन सहजे मलया निळूमंद सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी देव तरी स्पर्शे सर्वांग निववी संवादे जिवे ते नाचवी देवीची काना करवी म्हणवे बापू माझ तैसे कथेचे ऐकणे एक श्रवणास होय पारणे मग संवाद दुःख म्हणणे विकृती जरी मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बाधा विकटारे रोग जाय तुग साखरे तरी निंब का सेवा तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष आयता श्रवणाची माझी म्हणून याथिल्या राणुका हितार्थु हानिका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू श्रीराम श्रीराम श्रीराम